भाजपाची माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसापूर्वी अंजनगाव सुरजीत बनावट जन्म दाखले रोहिंग्यांना देण्यात आल्याचा आरोप केला होता। या आरोपानंतर जिल्हा प्रशासनाने समिती गठीत केली, तर तहसीलदार यांनी कुठल्याच प्रकारचे बनावट प्रमाणपत्र दिल्या गेल्या नसल्याचे म्हटले होते। आज दिनांक 13 जानेवारी रोजी भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सकाळी 10 वाजता अंजनगाव सुरजी येथे दाखल झाले। बांगलादेशी रोहिंगा अंजनगावात वास्तव असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांनी आज तहसील कार्यालय येथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहून तहसीलदार यांच्यासोबत जवळपास 50 मिनिटे चर्चा केली। या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की आम्ही कायदेशीर सर्व माहिती जमा करून मुख्यमंत्री व राज्याचे मुख्य सचिव यांना याबाबत चर्चा केल्यानंतर हे आरोप केले आहेत। भिवंडी, गोवंडी, अंजनगाव आणि मालेगाव रोहिंग्या प्रकरणात चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे। भारतातील रहिवासी असलेल्यांना कुठला त्रास होणार नाही आणि त्यांची कागदपत्रांची फेर तपासणी करण्यात यावी, जेणेकरून खरा प्रकार पुढे येईल असेही ते म्हणाले। बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी समिती गठीत केली, तर तहसीलदार यांनी हे असे कुठलेच प्रमाणपत्र दिल्या गेल्या नसल्याचे म्हटले असताना आज अंजनगाव येथे किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी, खरा प्रकार समोर येईल असे म्हटले आहे। एकंदरीत राज्यात बांगलादेशी मोठ्या प्रमाणात घुसल्याचेही किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे। मात्र याबाबत अद्याप तरी अंजनगाव शहरात कोणी रोहिंग्या असल्याचं स्पष्ट झाले नाही। तर दुसरीकडे खासदार बळवंत वानखडे यांनी आरोप केला आहे की भाजपा नेते किरीट सोमय्या हे अंजनगाव आणि जिल्ह्यातलं वातावरण खराब करू इच्छितात। अंजनगावात कुठलाच रोहिंग्या नाही, मात्र राजकारण भाजपाकडून केल्या जात असल्याचा आरोप केला आहे। आज जे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक नेमलाय, त्यांच्या सोबत सुमारे 50 मिनिटं विस्तृत चर्चा झाली। अन्य ठिकाणी मला ज्या त्रुटी आढळल्या ते मी माझा अनुभव त्यांना सांगितला। अन्य ठिकाणचे कशा पद्धतीने अशा प्रकाराने हा एक मोठ्या प्रमाणात रॅकेट सुरू झालेला आहे। भिवंडी असो, गोवंडी असो किंवा अंजनगाव असो की मालेगाव असो, तरी हे कुठलं तरी ग्रुप मोठं काम करते। त्याची मोडस ऑपरेंडी मी त्यांना समजवली आहे। ते याचा तपास 2 भागात करणार आहेत। एक जे काही 569 की काही जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्याची ते फेर तपासणी करणार आणि तशाच पद्धतीने जे नवीन आलेल्या अर्ज ते चेक करणार। मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात बोगस आलेले त्यात काही डाऊटच नाही, शंकाच नाही। पण जे इथे भारतीय, इथे ज्यांचा जन्म झालेला आहे आणि चुकून काही कुणाचं जन्म प्रमाणपत्र 60 वर्ष, 70 वर्ष, 50 वर्ष, 4 वर्ष राहूच शकत नाही, तो जगणार कसं? तर कुणाचं राहिलं असेल आणि दिलं असेल काही हरकत नाही। बाहेरची लोक बांगलादेशची रोहिंग्या आले आहेत, त्यांना परत द्यावं। तुम्ही जेव्हा तक्रार केली तेव्हा 1100 लोक आहे असं सांगितलं होतं, मात्र तेव्हा त्याचवेळी तहसीलदारांनी असंही म्हटलं होतं की ही जी तक्रार आहे या तक्रारीमध्ये कोणते तथ्य नाही आणि जी 1100 लोक आहेत ती इथलीच आहे। पण आता तुम्ही जेव्हा भेट घेतली तेव्हा नेमकं काय तुम्ही त्या तक्रारीमध्ये सांगितलं? तर त्या दिवशी पहिल्या दिवशी त्या दिवशी जी चर्चा झाली त्या काहींना लक्षात नव्हते। जिल्हाधिकारी पासून महसूल मंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांचे गृह सचिव चर्चा झाल्यानंतर हे माझं विधान होतं आणि बाकी ठिकाणी कशा प्रकाराने फसवणूक केली जाते तर यांना आता पूर्ण सगळी तपास यंत्रणा यांच्या समर्थनात उभी राहणार। तर रेशनिंग कार्डचा पुरावा दिला, पण ते रेशनिंग कार्ड खरंच आहे की नाही, फोटोकॉपी, तर ती तपास करण्याची यांच्याकडे व्यवस्था नाही। त्याचा सगळ्या तपास संस्था आहे ते या समितीला मदत करणार आणि ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे की नाही ते एक। त्यानंतर त्याचा जन्म खरंच झाला होता का, म्हणजे त्या आईचा, वडिलांचा, भावाचा, बहिणीचा, हे सगळं चेक केलं। अंजनगाव सुरजी आणि भिवंडीमधला तुम्ही तो प्रकार उघडकीस केला, मात्र राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार आहे, हे घुसखोरी रोखण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल सरकारचा? हा जो जन्माचा दाखला देण्यासंबंधी तो कायदा आला, त्यात तहसीलदारांना अधिकार देण्यात आले ते नोव्हेंबर 2023 मध्ये देण्यात आले। त्यानंतर लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक
म्हणून फार काय झालं नव्हतं. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात मोठ्या प्रमाणात हा गोंधळ सुरू झाला. जुलै ऑगस्ट नंतर सुरू झाला आणि लगेचच डिसेंबरमध्ये मी हे उघडकीस आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मालेगावसाठी SIT बनवली आणि बाकी सगळ्या ठिकाणी पण आता चौकशी सुरू झाली. राज्यात जर हा प्रकार असेल तर देशात ही एक मोठं निश्चित असू शकतं. हे पहा, हे महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला आहे. निश्चितपणे केंद्राचा गृह खात्यांना पण ही माहिती दिली आहे. एक 5-10 शहराची म्हणजे तालुक्याची एकदा त्याचा तिथला अहवाल आला की मग त्याचा सारांश महाराष्ट्र सरकार केंद्रालाही कळवणार, दुसरा राज्यांनी. कारण की हा कायदा तहसीलदारांना अधिकार देण्याचं 2024 पासूनच ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. तर योग्य वेळी आपण त्याच्यावर नियंत्रण आणू शकतो. सुमय साहेब, बळवंत वानखडे आहेत या भागाचे खासदार, अमरावती जिल्ह्याचे. किरीट सोमय्या यांना नेहमीच हिंदू मुस्लिम असे रंगी बरोबर आहे. अस्थिर वातावरण करायचं त्यांचं षडयंत्र आहे. अंजनगावसारख्या म्हणजे शहर कम ग्रामीण भागातील जो काही हे आहे बहुल आहे त्यात हिंदू मुस्लिम आता सलोख्यानं नांदत आहेत. आणि हा जो रोहिंग्याचा विषय त्यांनी काढला आणि सांगितलं की 1400 रोहिंग्यांना जन्माचे प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे भीतीचं वातावरण आहे आणि ते झालं सुद्धा. मला एक सांगा की एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक जर शहरात येत असतील किंवा गावात येत असतील त्यांना कुठं लोकांच्या आतापर्यंत लक्षात आलं नाही का? किंवा यांचं गृहविभाग आहे, गृहविभागाच्या लक्षात आलं नाही का? पोलिसांच्या लक्षात आलं नाही का? म्हणून हा काहीतरी गैरसमज पसरवण्यासाठी आरोप आहे. एक जरी रोहिंग्या गावात आला असता तर प्रशासनाच्या लगेच लक्षात आलं असतं, गावापर्यंत लक्षात आलं. परंतु हे भीतीचं वातावरण या निमित्तानं सोमय्या यांना करायचं आहे. तहसीलदारांसोबत मी बोललो. तहसीलदारांनी सांगितलं की जवळपास 1484 अर्ज आले आणि 1484 अर्ज आल्यावर 485 हे मुस्लिमांना इश्यू केले आणि 84 हे हिंदूंना इश्यू केले. तर 915 हे प्रलंबित आहेत अर्ज 1485 पैकी 84 पैकी. मग 1400 रोहिंग्या आले कुठून? हा विषय आहे. हे जे काही वातावरण आहे ते वातावरण गावातलं शांतता काम करावं. सोळंकी जागेराव, तहसीलदार अंजनगाव सुरजी. रात्री मला किरीट सोमय्यांचा जेव्हा फोन आला त्यांनी मला असं सांगितलं की मालेगावमध्ये जो विषय झालेला आहे त्या मालेगावमध्ये असे बांगलादेशी लोक आढळलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना असे आदेश वाटप केलेले आहेत. तर असा प्रकार अंजनगावचा आहे का? म्हटलं असं तर काही झालेलं नाही अंजनगावला. आणि जो त्यांनी 1100 आकडा दाखवलेला आहे हा आकडा चुकीचा आहे. आम्ही कोणतं वाटपच केलेलं नाही आहे. जे लोकांचे आमच्याकडे अर्जदार येत होते त्या अर्जाची आम्ही पूर्ण पडताळणी करून आम्ही स्वतः अर्जदार उपस्थित करत होतो. त्यांच्या अर्जासोबत त्यांचा अर्ज, आधार कार्डची झेरॉक्स, त्यांच्यासोबत रेशन कार्डाची झेरॉक्स आणि ग्रामीणचा असेल तर ग्रामपंचायतची नोंद नसल्याचा दाखला सरपंचाचा, आणि शहराचा असेल तर नगरपालिकेचा मुख्य अधिकारी नगरपरिषद यांचा दाखला आम्ही अर्जासोबत घेत होतो. त्याच्यासोबत अर्जदाराचं बयान, पेपर प्रसिद्धी, नंतर 100च्या स्टॅम्प पेपरवर त्यांचा आम्ही सर्व रितसर अर्ज घेतलेला आहे आणि अर्जाची पडताळणी करूनच आम्ही आदेश दिलेले आहेत. आपल्याकडे 569 अर्ज आदेश वाटप झालेले आहेत. त्यापैकी 484 जवळपास अर्ज मुस्लिम लोक, 485 अर्ज हे मुस्लिम लोकांचे आहेत आणि 84 अर्ज जे आहेत हे हिंदूचे आहेत. असे एकूण 569 आपण आदेश वाटप केलेला आहे आणि जवळपास 950 1000च्या जवळपास अर्ज माझ्याकडे पेंडिंग आहेत. त्या लोकांना मी नोटिसा काढलेल्या आहेत. ते त्रुटीमध्ये आहेत काही अर्ज, आणि अर्ज त्रुटीमध्ये असले तर त्यांना पूर्तता करायला सुद्धा मी सांगितलेलं आहे. असं कोणत्याही चुकीचं किंवा गैरप्रकार केलेला नाही आहे. जे काम आम्ही केलेलं आहे ते रितसर आदेशाप्रमाणेच केलेलं आहे आणि याच्यामध्ये कोणतीही आमची चूक झालेली नाही किंवा आम्ही गैरप्रकारांनी आदेश वाटप केलेला नाही आहे. मी जे काम केलेलं आहे ते योग्य आहे.
कामाचं म्हणजे खात्री करून आम्ही आदेश दिलेले आहेत। यामध्ये जे त्यांनी हे केलं आहे की बांगलादेशी रोहिंग्या नाही, बांगलादेशीचा इथं काही संबंध नाही आहे। अर्जदार हे अंजनगाव तालुक्यातले रहिवासी आहेत। अंजनगाव तालुक्यातले अर्जदार माझ्याकडे आले तर मी कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना दिलेली आहे। ते संबंधित अर्जदार आहेत। बांगलादेशी त्याच्याशी काही संबंध नाही। आपण यापुढे कोणती चौकशी करणार आहे या प्रकरणावर? माझ्याकडे आता तुम्ही असं सांगितलं तर माझ्याकडे जे अर्ज आलेले आहेत, सीओकडून जे प्रमाणपत्र आले, BDOकडून जे शाळेकडून जे TC आलेले आहेत, मी त्या लोकांच्या मूळ दिशासुद्धा बघितलेल्या आहेत। मूळ TCवरून त्यांचे झेरॉक्स जे देतात ते झेरॉक्सवर मी सह्या घेतलेल्या काही लोकांच्या, आणि मूळ TCप्रमाणे मी त्यांना आधार कार्ड आणि मूळ TC चेक करून सुनावण्या घेऊन त्यांना आम्ही आदेश इश्यू केलेले आहेत। आणि जे नगरपालिकेकडून मला असे दाखले आलेले आहेत की बा याची या नगरपालिकेच्या याला नोंद नाही आहे, रेकॉर्डला नोंद नाही आहे, आणि ग्रामपंचायतकडून जे दाखले आले आहेत की बा ग्रामपंचायतला याची नोंद नाही आहे, अशा लोकांना मी लेखी पत्रव्यवहार करून त्यांना मी त्यांचा अहवाल मागते आणि याप्रमाणे तुम्हाला कळवते। माझ्याकडून कोणती पण चूक झालेली नाही किंवा चुकीचा आदेश कोणालाही गेलेला नाही आहे, गैरप्रकार कोणताच झालेला नाही आहे। मी जे काम केलेलं आहे ते विस्तार केलेलं आहे।